वजन वाढतही नाहीये किंवा कमीही होत नाही. कधी कधी फॅट लॉस करताना किंवा वेट गेन करताना अशी स्टेज येते ना वजन कमी होत ना वाढत. डाएट ही अगदी परफेक्ट असते पण रिझल्ट काही मिळत नाही. तेव्हा लोक विचार करतात मी चूक काय करतोय. तर पहिलं कारण असतं बॉडी अडॅप्टेशन. आपली बॉडी खूप स्मार्ट आहे. एकच डाएट किंवा वर्कआउट केल्यानंतर बॉडी एनर्जी सेव्ह करायला शिकते, म्हणूनच फॅट बर्न किंवा वेट गेन थांबतो. दुसरं मेटाबॉलिक स्लो डाऊन. दीर्घकाळ कॅलरी डिफिशिट मध्ये राहिल्यावर मेटाबॉलिझम कमी होतो, बॉडी सर्वाइव्ह मोड मध्ये जाते आणि एनर्जी बर्न कमी करते. तिसरं मसल रिटेन्शन इश्यू. प्रोटीन कमी घेतला किंवा रिकव्हरी नीट झाली नाही तर बॉडी मसल तोडते, वेट स्टेबल राहतो पण दिसायला फ्लॅट दिसतो. चौथं इनअॅक्युरेट ट्रॅकिंग. जे तू खातोस त्याचं मेजरमेंट चुकतं. ऑइल, प्रोटीन साईज, वीकेंड ट्रीड हे सगळं रिअल कॅलरीज वाढवतात. या स्टेजला प्लाटू ही म्हणतात. मग प्लाटू आलं की काय करायचं? कॅलरी रिचेक करा, वर्कआउट इंटेन्सिटी बदला, सेट रेप्स काहीतरी चेंज करा, रिफीड किंवा मेंटेनन्स वी ठेवा, तेव्हा मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह होतो. स्लीप आणि स्ट्रेस चेक करा. कमी झोपेमुळे फॅट लॉस थांबतो. वॉटर प्लस मायक्रोन्यूट्रिएंट बॅलन्स ठेवा, कारण हायड्रेशन आणि विटॅमिन्सची मेटाबॉलिझम साठी गरज असते. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा.